तर मंडळी गुड मॉर्निंग, सुप्रभात सुप्रभात. आताच बघितलं आता घरी आलं त्याला काय म्हणतात सुधीर? जोगवा आला होता. म्हणजे पालखीला सुरुवात होणार आहे सप्त्याला आज आणि सप्त्याला. तर आता आम्ही पण आंघोळ वगैरे करून मंदिरात जातोय, दर्शन घेऊन येतोय. सप्त्याला सुरुवात आता होईलच. तर थोडा व्हिडिओ आहे एकत्रित करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. गाव तिथे रीती रूढी परंपरा प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या असतात. कोकणात महिलांवर म्हणजे भारतातच महिलांवर भाषा रीती रूढी बदलत असतात. आणि कोकणात आपलं काय बघायलाच नको मंडळी. कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग नेहमी तुम्हाला सांगत असतो. तर आता ही जी व्हिडिओ आहे जी पूर्ण सप्त्यापर्यंत थोडी तुम्हाला मी दाखवणार आहे ती नक्कीच शेवटपर्यंत पहा. कमेंट नक्कीच करा. हे बघा पोरं चालले. आपणच आपल्या आत्ताच्या येणाऱ्या पिढीला हे संस्कार जोपासले पाहिजे ना. सुधीर बघा गावी आलं का कसं हाक बीक मारत जाणार सुधीर. काय बरे हो ना, असं हाक मारायचं प्रेमाचा. ही प्रत्येक माणसाच्या मनामधील असलेली इच्छा आहे बघा. असं गावी असलं छोटंसं घर राहुल हे बघ. खरंच ना. चारी बाजूला झाडं, निसर्ग सौंदर्य. जय बाबा. आता आपण आलो आहोत मंदिराच्या परिसरात. मागच्या वेळी आपण आलो होतो गांजाई गावामध्ये मंडळी. आता आपण प्रवेश केला. आजचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो मंदिराचा. हा बघा मंदिराचा व्ह्यू बघा. मोठं आहे, सुंदर असं नियोजन आहे. 2 दिवसाच्या कार्यक्रमाचं सुंदर शिस्तबद्ध आणि पद्धतशीर नियोजन. आपण जरा पुढून जाऊ आणि बघा हे सगळं तयारी आहे व्यवस्थित. साऊंड सिस्टीम सुंदर असे नियोजन. ह्याला घोडी म्हणतात. त्याच्यावर पकवास ठेवला जातो. स्टँड घोडी शब्द. हां मला वाटतं ही जुनी नाला आहे ना, जुना खोडा आहे ना, हे जुना आहे ना, जुन्या पद्धतीचं. तर खूप चांगलं आहे मंडळी. आपण आकडे जाऊया.
तोपर्यंत तुम्ही पाहू शकता मंदिरातील ही प्रवेशद्वार जो ज्याची सुंदर अशी कोरीव वृक्षी काम केलेलं आहे, अगदी अप्रतिम असं लाकडी सागवानी आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. नमस्कार. आणि हे छोटे वारकरी बघा, ही खरी परंपरा आपली जी आपण पुढे चालवलं पाहिजे मंडळी. आणि मंदिरातील सुंदर असा हा परिसर, आतील सभामंडप मनाला अगदी भावून जातो. राहुल, कसं वाटतं राहुल निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर? खूप छान वाटतं. बोलतात ना, कोकणात निसर्गरम्य वातावरण आणि मनाचंही मनमोहक असं समाधान. जय जय महाराज. जय आम्हाला समजलं वाजवायचं पप्पा हे टोपी पडली. राम 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 राम. रामकृष्ण रामकृष्ण. कोरीव काम केलेलं आहे, लाकडी सागवानी त्याच्यामध्ये पूर्णतः असं कोरीव काम केलेलं आहे. करा 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 करा. महाराजांचं काम आहे. आपला लाडका निखिल ना रे. लाडका निखिल नाही आपलं काय काय निखिल ना मी बघितलं ना पूजन केलेलं आहे, घट बसवलेला आहे, विनेची पूजा केलेली आहे, श्रीची पूजा झालेली आहे, सर्व गोपालांच्या हातून जोगवा मागितलेला आहे. या सर्व गोष्टीत काय चुकी बाकी झाली असेल, अन्याय बक्षीस करून या सर्व मुंबई पासून इथपर्यंत सर्व तातारमणी गावातील मंडळी या सर्वांना सुखी ठेव आणि हा तुझा जो सत्याचा उत्सव आहे तो अगदी चांगल्या प्रकारे पार पाड मुंबई पासून इथपर्यंत सर्वांना सांभाळ. होय महाराज. झाले हा पुरा कार्यक्रम होईपर्यंत त्या कार्यक्रमाचा यजमानी व्हा आणि सर्वांना शुभेच्छा द्या.
महाप्रसादाची तयारी आहे आणि वर्षानुवर्षे चालू असलेली आपली परंपरा, सर्व महिलांचा किती हातभार आहे बघा. तर काकू कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय. दरवर्षी असाच जोश असतो, जोश उत्साह असतो. असतो. दरवर्षी असाच जोश असतो. आपण किती माणसं येतात भोजनासाठी, प्रसादासाठी? किती माणसं येतात? भरपूर असतात. 500च्या वर. 500च्या वर असतात. आणि सगळ्या इकडच्याच महिला जेवण करतात. अच्छा अच्छा. आता काय काय आहे? दशमी म्हणतात त्याला, काय म्हणतात? दशमी म्हणतात. आजच्या दिवसाला एकादशी आहे ना, हा, मग दशमी याला काय म्हणतात? वऱ्या तांदळाचा भात, बरं तांदळाचा भात. बटाट्याची भाजी आणि मटकी आणि शेंगदाण्याची आमटी हे असतं. सगळ्यांना जे वारकरी येतील, दिंडी येतील सगळ्यांना अच्छा, हा महाप्रसाद म्हणून दिला हा जातो. महाप्रसाद म्हणून दिला जातो. बोला. बोला काकू. ही परंपरा आपली पूर्वीपासूनच आहे आणि सगळ्या महिला वाडीतल्या सगळ्या एकोप्याने येऊन सगळं हे सगळं प्रयोजन नियोजन करतात, कार्यक्रम करतात. चांगली गोष्ट आहे. आणि काही महिला खास मुंबईवरून त्यासाठी येतात. हे तेच पण लक्षात महत्त्वाचं ठेवा. आहे. म्हणजे मुंबईमध्ये बिझी शेड्यूल असतं त्यांचं, नोकरी धंदा धावपळीच्या करतात. जीवनातून वेळ काढून त्यातून गावात येणे आणि आमच्या गावातल्या वाड्यात ग्रामस्थांना मुलांना मदत करणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद. आजी बरं वाटतंय ना? जय हरी. तर मंडळी, तुम्ही आता पाहत आहात होलिका दहन होत आहे. म्हणजे आता पुढील कार्यक्रम येथे सुरू होतील, जसं की होळीची पालखी, देवीची पूजा आता इथून सुरू होतील. जर नाही तुम्ही टाकला तुमचे जेवढे असतील होळी पेटवलेली आहे. प्रार्थना करून जर नाही आम्ही टाकलेलं हे सगळं जेवढं असतील नाही तर घेऊन यायचं. छबिना आहे, त्यानंतर प्रसाद असेल आणि मग पुन्हा कार्यक्रम चालू. मंडळी, व्हिडिओ तुम्ही मागापासून बघतच आहात. आता म्हणजे काय माहिती, छबिना सप्ताह असतो त्यावेळी छबिना काढला जातो, तळी असते आणि सर्व भाविक हे या सप्त्यामध्ये छबिन्यामध्ये सगळे तल्लीन झालेले असतात आणि खूप छान देखील वाटतं.
हॅलो तसेच तर मंडळी सुंदर असा महाप्रसादाची इथे सोय होती सर्व येणाऱ्या भाविकांसाठी. ते पण वयाचा भात, वरण आणि भाजी, बटाट्याची भाजी. आणि बघा ना, अशा वेळी पंक्तीत बसायची मजाच काय वेगळी असते. आणि सर्व बाळगोपाळ, सर्व मित्रमंडळी एकत्र येऊन येथे वाटप करण्याचं काम करत आहेत. वऱ्याचा भात, वऱ्याचा भात. मंडळी, पहिला दिवस सप्ताहाचा, हरिनाम सप्ताह आणि परमेश्वराचा प्रसाद आहे. तर खूप छान वाटलं. इकडचं वातावरण अगदी आल्हाददायक आहे आणि सुंदर व्यवस्था इकडची. खूप खूप धन्यवाद सर्व ग्रामस्थांना, देवळी गावच्या आणि राधाकृष्ण मंदिराचे सगळे कार्यकारी अधिकारी, समस्त सेवा समिती. आणि धन्यवाद सुधीर वजे, आमचा मित्र राहुल. धन्यवाद सुधीर वजे. चला आता प्रसादाला या. मंडळी, वऱ्याचा भात, बटाट्याची भाजी आणि चटणी, सुंदर असं जेवण म्हणजे महाप्रसाद आहे. राहुल, कसं वाटला? खूप छान, खूप छान, खूप सुंदर वातावरण. पंगत बसलेली आहे आणि प्रसाद